नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या रिअल माहिती यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीबद्दल अतिशय सुंदर आणि सोपे भाषण। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव अतुल आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजे होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते। शिवाजी राजे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते। त्यांना माता जिजाऊकडून उत्तम संस्कार व पिता शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वरांच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। अनेक गड व किल्ले जिंकले। 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि रयतेला न्यायप्रिय राजा मिळाला। त्यांनी सर्वांना समान न्याय दिला, स्त्रियांचा आदर केला, गोरगरीब जनतेला सुखी केले। दुर्दैवानं 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला। छत्रपती शिवाजी महाराज शूर, धाडसी व पराक्रमी राजा होते। राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान। जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान। जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान। अशा या आदर्श राजास माझे कोटी कोटी प्रणाम। जय जिजाऊ, जय शिवाजी। मित्रांनो, असेच भाषण ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।